विद्यार्थी मित्र, इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन आपण अभ्यासत आहोत। या अर्थनियोजन घटकावरील बरीचशी माहिती आपण जीएसटीच्या स्वरूपातील अभ्यास दिली आहे। यामध्ये जीएसटी कर संकलन कशा पद्धतीने केलं जातं आणि ते संपूर्ण देशभर कशा पद्धतीने लागू आहे या संदर्भातली संपूर्ण व्यावहारिक माहिती आपण यापूर्वीच्या अभ्यासामधून मार्गदर्शनातून पाहिलेली आहे। आपण याबद्दलची अधिकची माहिती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जी दिलेली आहे ती अभ्यासू शकता। त्याबद्दलचं मार्गदर्शन तुम्ही स्वतः घेऊ शकता। अनेक प्रकारच्या वेबसाईट्स उपलब्ध आहेत, त्याच्यावर तुम्ही अधिकची माहिती मिळवू शकता। आपल्या पुस्तकामध्ये दिलेली जीएसटीची काही ठळक वैशिष्ट्ये असतील, अपस्मय योजनेसारख्या काही योजना असतील, वस्तू व सेवा कराच्या अंतर्गत अर्थात जीएसटीच्या अंतर्गत आकारलेले वेगवेगळे कर असतील, एकात्मिक वस्तू व सेवा कर या बाबी काय आहेत, या सर्व घटकांचा आपण या प्रकरणाच्या सहाय्याने पुस्तकातील दिलेल्या माहितीच्या सहाय्याने अभ्यास करू शकता, अधिकची माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर जे कर वेगवेगळ्या स्वरूपात भरले जातात ते कर भरत असताना जी व्यवसाय साखळी असते त्या व्यवसाय साखळीमध्ये कर किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट कसं घेतलं जातं आणि शेवटच्या करदात्याकडून जमा केलेली कराची रक्कम पहिल्या करदात्यांच्याकडं आणि शेवटी एकंदरीत हा कर कसा विनिमयानं गोळा केला जातो हे आपण पाहिलेलं आहे। याबद्दल आपण सराव संच 4.3 आणि 4.2 मधील जी काही उदाहरणं अभ्यासली त्या उदाहरणांच्या सहाय्याने प्रत्यक्ष एखादी वस्तू किंवा सेवा दिली असता कशा प्रकारे कराची आकारणी होते हेही आपण अभ्यासलेलं आहे। विद्यार्थी मित्रो, यानंतरचा या घटकातील जो पुढील भाग आहे तो आहे शेअर्स अर्थात भाग भांडवल। पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला शेअर्स ही संकल्पना पान नंबर 98 पासून सुरू होते आणि काही भाग या शेअर्सवरचा आपल्याला आज अभ्यासायचा आहे। मुख्यतः शेअर्स आणि या संदर्भातले काही प्राथमिक संकल्पना आहेत, त्याला आपण व्याख्या म्हणून किंवा त्या प्राथमिक संकल्पना आहेत कोणकोणते या संदर्भातली विस्तृत माहिती आपण पुस्तकात दिलेली आहे, ती इथं लक्षात घेऊया म्हणजे तुम्हालाही या संकल्पना स्पष्ट होतील आणि त्यानंतर यामध्ये असलेली काही नमुना उदाहरणं वगैरे जी आहेत ती आपण पाहू। सराव संच 4.3 मधील सुद्धा जी काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण पाहूया। लक्षात घ्या, एखादा व्यवसाय किंवा एखादा मोठी कंपनी जेव्हा सुरू करायची असते त्यावेळेला आपल्याला तेवढी रक्कम गोळा होते असं काही नाही आणि म्हणून आपण अशा व्यवसायासाठी वेगवेगळ्या प्रकारचे भागीदार, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घटक एकत्र येतात आणि एक घटक एकत्र येऊन तो व्यवसाय सुरू केला जातो आणि प्रत्येकाकडे जी काही रक्कम असेल ती रक्कम एका ठराविक स्वरूपामध्ये गुंतवली जाते आणि मग त्यामध्ये आपल्याला शेअर्स ही संकल्पना कशा अर्थाने येते हे लक्षात घेऊया। बघा, इथं आपल्यामध्ये काय उदाहरण पुस्तकामध्ये दिलं आहे त्याच्या अर्थानंच मी इथं माहिती आपल्या पुढं विस्तृत करत जातोय। एखादा कारखाना किंवा कंपनी सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्ती एकत्र येतात व समाजाकडून भांडवल उभे करून कंपनी स्थापन करतात। भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार कंपनीची नोंदणी होते। कंपनी स्थापन करणाऱ्या व्यक्तींना कंपनीचे प्रवर्तक अर्थात प्रमोटर्स असं म्हटलं जातं आणि अशी कंपनी म्हणजेच मर्यादित कंपनी अर्थात पब्लिक लिमिटेड असं आपण त्याचं वर्णन करतो। कंपनी सुरू करण्यासाठी जेवढा पैसा लागणार आहे त्यास भांडवल असं म्हटलं जातं। या भांडवलाचे लहान लहान समान भाग करतात। हे भाग साधारणपणे 1 रुपया असेल, 2 रुपये असतील, 10 रुपये असतील, 5 रुपये असतील, म्हणजे 5 नंतर 10 येईल किंवा 50, 100 अशा पद्धतीनं या किमतीचे जे भाग करतात या प्रत्येक भागाला शेअर म्हणतात। या प्रत्येक भागाला काय म्हणतात? शेअर म्हणतात आणि हे शेअर विकून कंपनीसाठी भांडवल उभे केले जाते। अर्थात शेअरची पहिली व्याख्या आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे। तर प्रवर्तक म्हणजे काय ते आपण सांगितलं ना, तर एखादी कंपनी किंवा एखादा व्यवसाय उभा करायचा असेल तर जे लोक एकत्र येतात समाजातील लोक त्या एकत्र येणाऱ्या लोकांना प्रवर्तक किंवा प्रमोटर्स असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर भांडवल म्हणजे समजा एखादा व्यवसाय उभा करायचा आहे आणि त्याला 1 कोटी रुपये पाहिजे तर 1 कोटी रुपये त्या व्यक्तीकडे एखाद्या व्यक्तीकडे असतीलच असं काही नाही, मग अनेक व्यक्ती एकत्र येतात त्यांना प्रमोटर्स आपण म्हणतो आणि मग ते 1 कोटी रुपये एकत्र केल्यानंतर जी कंपनी किंवा कारखाना उभा राहतो त्यावेळेला 1 कोटी हे त्याचं भांडवल होतं।
आपण नमुना उदाहरण घेतलं. शेअर म्हणजे काय म्हटले लक्षात घ्या. कंपनीच्या भागभांडवलातील एक भाग म्हणजे एक शेअर. कंपनीच्या भागभांडवलातील एक भाग म्हणजे एक शेअर. शेअर सर्टिफिकेट वर एका शेअरची किंमत असते. उदाहरणार्थ आपण काय म्हणतो 1 रुपया असेल, 2 रुपये असेल, 5 रुपये असतील, 10 रुपये असतील किंवा या क्रमाने असतील. त्यानंतर कंपनीचे जे शेअर आपण घेतो किंवा जो शेअर असतो त्याच्यावरती शेअरची रक्कम असते, किंमत असते. शेअरच्या एकूण संख्या म्हणजे किती आहेत ते असते, त्याची संख्या अनुक्रमाने छापली असते. नमुना दाखल मी उदाहरण सांगतो. समजा 10 रुपयाचे 10 शेअर्स आहेत, तर 10 रुपयाचे 10 शेअर्स म्हणजे एकूण किंमत त्याची 100 रुपये झाली. पण 10 रुपयाचे 10 शेअर्स आहेत म्हणून शेअर्सची किंमत होईल 10 रुपये आणि संख्या होईल 10 आणि मग त्याचा अनुक्रमांक असेल समजा तो आहे 1 ते 10. अशा अर्थाने तो आपण विचार करू. भागधारक किंवा शेअर होल्डर. भागधारक कोणाला म्हणायचं? आता एखादी कंपनी उभा करताना ज्यांनी शेअर्स विकत घेतलेले आहेत तेवढे सगळे भागधारक होतात. आता त्यांनी किती शेअर्स विकत घेतले त्यानुसार त्यांची गुंतवणूक होते. पण जे शेअर्स घेतात त्यांना शेअर होल्डर किंवा भागधारक किंवा शेअरधारक असं म्हणलं जातं. आपल्या पुस्तकामध्ये व्याख्या अशी आहे, कंपनीचे शेअर विकत घेणारी व्यक्ती त्या कंपनीची भागधारक म्हणजे शेअरधारक होते. भागधारक हा त्याच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात त्या कंपनीचा मालक असतो. म्हणजे समजा एखाद्या कंपनीमध्ये 5 काय शेअर होल्डर आहेत आणि एकाची रक्कम 50% आणि उरलेल्यांची मिळून 50% आहे चौघांची. तर ज्याची रक्कम 50% आहे तो त्या कंपनीचा 50% मालक असू शकतो, म्हणजे अर्धा मालक अशा अर्थाने. आणि उरलेले चौघे अर्ध्या त्याचे मालक असतात. आपण हे नमुना लक्षात घेतोय. त्याच्यानंतर स्टॉक एक्सचेंज ही एक संकल्पना आपल्या पुस्तकामध्ये आली आहे. जेथे शेअर्सची खरेदी आणि विक्री होते, म्हणजे विक्री होते त्यावेळेला कोणाकडून तर खरेदी होते आणि खरेदी करतो म्हणजे कोणतर विकणार असतो. म्हणजे थोडक्यात जेथे शेअर्सची खरेदी विक्री होते त्या शेअर बाजारात कंसात त्याला आपण म्हणलं स्टॉक एक्सचेंज किंवा स्टॉक मार्केट किंवा इक्विटी मार्केट किंवा कॅपिटल मार्केट किंवा शेअर मार्केट असे अनेक शब्दप्रयोग आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी दिले आहेत. याला आपण स्टॉक एक्सचेंज असं म्हणतो. एक्सचेंज याचा अर्थ देवघेव होणे. जे खरेदी आणि विक्री होते त्याला आपण एक्सचेंज असं म्हणतो. तर समाजाकडून भांडवल उभे करून सुरू केलेली म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध असणे आवश्यक असते. म्हणजे त्याला काही नाही काही लिस्ट जी असते त्यामध्ये ती असावी लागते कंपनी. आता त्याच्यानंतरच्या मुख्य 2 संकल्पना आपल्याकरता येतात. त्या कोणत्या 2 संकल्पना आहेत तर दर्शनी किंमत, बाजारभाव या 2 मुख्य संकल्पना आहेत. बघा दर्शनी किंमतला फेस व्हॅल्यू म्हणलंय आणि म्हणूनच आपण त्याला एफव्ही असं म्हणलंय. एफव्ही फेस व्हॅल्यू. फेस म्हणजे दर्शन, चेहरा अशा अर्थाने आणि व्हॅल्यू म्हणजे किंमत आणि म्हणून फेस व्हॅल्यू आपण अर्थात लक्षात घेऊ. शब्दशास्त्र लक्षात घ्या. दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे काय? कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर कंपनीच्या शेअर सर्टिफिकेट छापलेली एका शेअरची किंमत म्हणजे शेअरची दर्शनी किंमत होय. एक शेअरची किंमत 10 रुपये असू शकते, एक शेअरची किंमत 1 रुपये सुद्धा असू शकते, एक शेअरची किंमत 1000 रुपये सुद्धा असू शकते. त्याला आपण त्याची फेस व्हॅल्यू किंवा दर्शनी किंमत असं म्हणतो की जी त्या कंपनीच्या शेअर्सवरती छापलेली असते. त्याच्यानंतर बाजारभाव काय म्हणतात? बाजारभावाला मार्केट व्हॅल्यू आपण म्हणतो म्हणून त्याला कंसात एमव्ही असं म्हणलं शॉर्टमध्ये. ज्या किमतीने शेअर बाजारात शेअरची खरेदी विक्री होते, ज्या किमतीने शेअर बाजारात शेअरची खरेदी किंवा विक्री होते त्याला आपण त्या किमतीला त्या शेअरचा बाजारभाव असं म्हणलंय, म्हणजे मार्केट व्हॅल्यू असं म्हणलंय. उदाहरणार्थ समजा 100 रुपयाचा शेअर्स आहे आणि तो शेअर्स बाजारामध्ये विक्री होताना जर शेअरचे भाव वाढले असतील तर तो अधिकच्या भावाने विकला जातो. म्हणजे 100 पेक्षा अधिक याचा अर्थ आपण 110 समजू, 120 समजू. त्यावेळेला तो अधिक अशा अर्थाने आणि त्याची ती बाजारभाव किंमत आहे. मूळ दर्शनी किंमत त्याची 100 रुपये आहे पण तो 110 रुपयांनी विकला जाऊ शकतो, 120 रुपयांनी विकला जाऊ शकतो. अर्थात त्याची मागणी वाढली असेल तर. आणि जर शेअर्सची मागणी कमी झाली असेल तर व्यवसायामधला त्या ज्या काही भांडवलामधला जो काही फरक आहे, म्हणजे ज्या वेळेला एखाद्या शेअर्सची मागणी बाजारात वाढते काही वेळेला कदाचित कमी पण होते आणि मग अशा वेळेला बाजारात मागणी कमी झाली तर त्याची दर्शनी किंमत कमी होऊ शकते आणि त्याची बाजार मूल्याची किंमत कमी होऊ शकते. म्हणजे बाजारभावाची किंमत कमी होऊ शकते किंवा बाजारभावाची किंमत दर्शनी किमतीपेक्षा वाढू शकते किंवा काही वेळेला ॲज इट इज आहे तशीच राहू शकते. आणि याच्यामुळेच मग आपल्याला दर्शनी किंमत आणि बाजारभाव या 2 किमतींचा अर्थ लक्षात घ्या. ज्या वेळेला आपण कंपनीच्या शेअर सर्टिफिकेट छापलेली जी शेअरची किंमत असते त्याला आपण दर्शनी किंमत असं म्हणतो आणि बाजारात विक्री किंवा देवघेव होत असताना जी शेअरची किंमत कमी जास्त होते किंवा जी काही किंमत होत असते तिला आपण बाजारभाव असं म्हणतो. त्याला अर्थात एफव्ही किंवा मार्केट व्हॅल्यू असं म्हणतात. आणि मग कंपनीच्या अपेक्षित कामगिरीची जी तिची काही तुलना होते
समाजातील इतर घटकाबरोबर असेल, इतर कंपन्यांच्या बरोबर असेल, त्यांची जी तुलना होते, त्यामुळे मग त्या शेअरचं मूल्य कमी जास्त होत असतं. आणि मग हे शेअरचं होणारं कमी जास्तचं मूल्य आहे ते ठळक त्रिकोणाकृती एक चिन्ह घेतलं जातं. ते त्रिकोणाकृती चिन्ह आपल्या पाठ्यपुस्तकात दिलं आहे. ठळक डेल्टा त्रिकोण असतो. या त्रिकोणामध्ये अशा आकाराचा त्रिकोण आपण लक्षात घेऊ. हा जो त्रिकोण आहे ठळक त्रिकोण, हा खालच्या दिशेला दाखवला आहे आणि दुसरा त्रिकोण आहे तो असाच घेतला आहे, पण तो वरच्या दिशेला त्याचं काय ठीक पॉईंट आहे. आणि मग या दोन्हीचा अर्थ आपण आता लक्षात घेतो की यामध्ये ज्याला वरच्या बाजूला बाणाचं टोक असल्यासारखं जेव्हा त्रिकोण दिसतो त्यावेळेला त्या कंपनीची दर्शनी व्हॅल्यू आणि बाजार मूल्य यामध्ये वाढ होत असते. म्हणजे दर्शनी किंमत तीच राहते पण बाजार मूल्य वाढत जातं. आणि ज्यावेळेला तेच बाणाचं टोक खालच्या दिशेला असेल त्यावेळेला एखाद्या कंपनीचा समाधानकारक काम नसल्यामुळं दर्शनी किमतीपेक्षा कमी किंमत होत चाललेली आहे, अर्थात त्याचे बाजार मूल्य कमी होत चालले हे आपण लक्षात घेऊ शकतो. हा चढ उतार या दोन चिन्हांनी दाखवला जातो. हे आपल्या पुस्तकामध्ये नमूद केले, तुम्ही थोड्या स्वरूपानं लक्षात घेऊ शकता. आता या शेअर्स होल्डरना किंवा भागधारकांना जे काही त्यांनी रक्कम गुंतवलेली आहे या गुंतवलेल्या रकमेचा लाभांश मिळत असतो आणि त्यालाच आपण डिव्हिडंड असं इंग्रजीमध्ये म्हणतो. लाभांश या शब्दाचा अर्थ काय आहे तो लक्षात घ्या. लाभांश म्हणजे काय, तर ज्या शेअर होल्डरनी जी काही भाग भांडवल घेतलेलं आहे, खरेदी केलेलं आहे आणि त्या खरेदी केलेल्या भाग भांडवलामध्ये त्यांना वर्षाअखेरीला त्या कंपनीला झालेला जो काही फायदा असेल तो फायदा समप्रमाणात विभागला जातो. समप्रमाणात म्हणजे दर्शनी किमतीच्या प्रमाणात किंवा जेवढे त्याचे शेअर्स आहेत तेवढ्या शेअर्स आहेत. म्हणजे एखाद्याकडे 2 शेअर्स आहेत, एखाद्याकडे 4 आहेत, एखाद्याकडे 4 पेक्षा जास्त आहेत. तर ज्याला 2 शेअर्स एका शेअरला जी रक्कम मिळणार आहे तीच रक्कम 2 शेअर्स असणारा दुप्पट मिळेल, 4 शेअर्स असणारा चौपट मिळेल आणि अधिकचे शेअर्स असणारा त्याच्या त्या पटीत मिळेल. थोडक्यात लाभांश अर्थ काय म्हणाला, कंपनीला आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याचे वाटप, कंपनीला जो आर्थिक वर्ष असतं त्या आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याचे वाटप शेअर्सच्या संख्येनुसार भागधारकांना केलं जातं आणि मग या मिळणाऱ्या रकमेला भागधारकांना मिळणाऱ्या या रकमेला आपण लाभांश असं म्हणतो. म्हणजेच कंपनीची कामगिरी आहे ही कामगिरी आपण लक्षात घेऊन, कंपनीची कामगिरी लक्षात घेऊन भागभांडवलावरती आधारित लाभांश हा प्रत्येकाला मिळत असतो की जे शेअर होल्डर्स आहेत. अर्थात आपण या बाबीचा लक्षात घ्या, शेअरधारकांना मिळालेल्या लाभांशावर आयकर मात्र असत नाही. म्हणजे इन्कम टॅक्स जो आहे तो मात्र या लाभांशावर असत नाही. म्हणजे हे उत्पन्न पकडलं का लाभांशाचं उत्पन्न हे करपात्र उत्पन्न म्हणून पकडलं जात नाही. हे एक महत्त्वाची नोंद आपल्या लक्षात घ्या. शेअरचा बाजारभाव कितीही कमी जास्त असला तरी वर्षाखेरीस घोषित लाभांश हा नेहमी शेअरच्या संख्येच्या प्रमाणात मिळत असतो. म्हणजे त्याला एखाद्या वेळेला कंपनीला फायदा होऊ शकतो, एखाद्याला कंपनीला काही प्रमाणात नुकसान सोसावं लागतं. अशा वेळेला शेअर होल्डरना जो लाभांश असतो तो देणं, जो घोषित लाभांश आहे तो देणं क्रमशः प्राप्त असतं, क्रमप्राप्त असतं. याच्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये ह्या 2-3 संज्ञा आलेल्या आहेत. त्या 2-3 संज्ञांचाही आपण अर्थ लक्षात घ्या. अधिक माहितीसाठी आपल्यासाठी या संज्ञा आलेल्या आहेत. BSE, NSE, सेन्सेक्स आणि निफ्टी अशा काही या शॉर्ट फॉर्म असलेल्या संज्ञा आहेत. आपण अधिक माहितीसाठी लक्षात घ्या. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं आपण त्याचं वर्णन करू शकतो फुल फॉर्ममध्ये आणि NSEचं वर्णन नॅशनल स्टॉक एक्सचेंज असं होतं. अर्थात BSEचा अर्थ सांगितला बॉम्बे अर्थात आपण मुंबई याचा म्हणतो, त्यामुळे मुंबई शेअर बाजारालाच आपण इंग्रजीमध्ये BSE असं थोडक्यात म्हणतो. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजार, आपला देश जो आहे नेशन अशा अर्थानं आपला जो देश आहे भारत, त्या भारत देशाचा विचार करून जेव्हा आपण स्टॉक एक्सचेंजचा म्हणजे या शेअरचा व्यवहार पाहतो किंवा माहिती घेत असतो तेव्हा त्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज असं आपण म्हटलं आहे. अर्थात हे BSE आणि NSE हे भारतातील मुख्य 2 काय आहेत, आशियातील सर्वात म्हणजे मुंबई शेअर बाजार हा आशियातील सर्वात जुना राष्ट्रीय शेअर बाजार हा भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार आहे. माहिती आपल्या पुस्तकात दिली आहे. शेअर बाजारामधील चढ उतार समजण्यासाठी म्हणजे शेअर बाजार जे आहे त्याच्यामध्ये चढ आहे, उतार आहे, किमती समान आहे, काय झाले हे समजण्यासाठी सेन्सेक्स आणि निफ्टी हे 2 शब्दप्रयोग वापरले जातात. तर सेन्सेक्स याचा अर्थ काय आहे आणि निफ्टी याचा अर्थ काय आहे आपल्या माहितीसाठी याचं वर्णन आपण लक्षात घेऊया. सेन्सेक्स म्हणजे सेन्सेटिव्ह आणि इंडेक्स म्हणजे सेन्सेटिव्ह शब्दातले आणि इंडेक्स या शब्दातले पहिली आणि शेवटची अक्षर घेऊन सेन्सेक्स हा शब्द तयार केलेला आहे आणि त्याला आपण सेन्सेक्स असं म्हटलेलं आहे. BSE ने म्हणजे मुंबई जो शेअर बाजार आहे आणि 1/1/1986 मध्ये सेन्सेक्स ही संकल्पना द्यायची सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर निफ्टीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा अर्थ लक्षात आला आहे. निफ्टी बरोबर NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज अधिक
50. आता 50 आणि हे 50 जे आलेलं आहे, हे 50 कशा करता आलंय, सेन्सेक्समध्ये 30 हा शब्द एक येतो, त्याच्या अर्थी आपल्या पुस्तकामध्ये दिलाय बघा. 1986 मध्ये सेन्सेक्स द्यायची सुरुवात BSEने केलेला आहे. सर्वात जास्त भाग भांडवल असलेल्या नामांकित व प्रस्तावित अशा 30 कंपन्यांच्या भावातील चढ उतारानुसार सेन्सेक्स ठरतं. सेन्सेक्स ठरवण्याकरता मुंबई शेअर बाजार जे आहे ते नामांकित 30 कंपन्यांची यादी करते आणि त्या यादीचा नुसार सेन्सेक्स ठरत असतो. तर निफ्टीमध्ये राष्ट्रीय शेअर बाजारातल्या नामांकित आणि ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामधल्या 50चा विचार केला जातो आणि त्या 50चा निर्देशांक विचारात घेऊन निफ्टी हा आपल्याला दिलेला असतो. तर आपल्या पुस्तकामध्ये ही जी काही माहिती आली आहे ती माहिती मी परत एकदा रिवाईज करतो, थोडक्यात लक्षात घ्या. अर्थनियोजनामध्ये आपण आता शेअर्सचा घटक बघत आहोत. शेअर्समध्ये प्रामुख्याने प्रमोटर्स किंवा प्रवर्तक, भांडवल म्हणजे काय, शेअर म्हणजे काय असतं, भागधारक किंवा शेअर होल्डर कोण असतात, स्टॉक एक्सचेंज ही काय करणारी संस्था आहे किंवा कशी आहे याच्याबद्दलची माहिती घेतली. एखाद्या शेअर्सची आपल्याला किंमत, दर्शनी किंमत कशी असते, तर दर्शनी किमतीला फेस व्हॅल्यू म्हणजे बाजाराला मार्केट व्हॅल्यू म्हणजे लाभांश कसा दिला जातो ते आपण बघितले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज अशा ज्या काही दोन संकल्पना आहेत त्याही आपण बघितल्या. ही मुंबई शेअर बाजाराशी निगडीत असलेली संकल्पना आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE आणि राष्ट्रीय शेअर बाजाराशी निगडीत असलेली संकल्पना आहे NSE. अर्थात या दोन्ही एकमेकांशी निगडीत आहेत. यामध्ये प्रमुख 30 कंपन्यांचा विचार केलाय बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 50 कंपन्यांचा विचार केलाय सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन घटकामध्ये. आता याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आपल्यासाठी आहे तो आहे आदिमूल्य, सममूल्य आणि अवमूल्य. म्हणजे एखादा शेअर्स हा आपण ज्यावेळेला विचारात घेतो त्यावेळेला त्याची असणारी दर्शनी किंमत आणि त्याचा असणारा बाजारभाव याच्यानुसार या पुढच्या 3 संकल्पना लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजे आपल्याला या 3 संकल्पना लक्षात घेत असताना पहिल्यांदा आदिमूल्य म्हणजे काय, त्याच्यानंतर सममूल्य म्हणजे काय आणि त्याच्यानंतर अवमूल्य म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊया. बघा आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 100 वरती या 3 संकल्पनांची थोडक्यात आणि विस्तृत माहिती दिलेली आहे. ती अशी आहे, जर बाजारभाव म्हणजे जर बाजारभाव मार्केट व्हॅल्यू ही दर्शनी किमतीपेक्षा म्हणजे फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर तो शेअर आदिमूल्यावर आहे असे म्हणतात. म्हणून मी इथं थोडक्यात घेतले बघा, ग्रेटर दॅन मोठे अशा अर्थात चिन्ह आहे. मार्केट व्हॅल्यू ही म्हणजे बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा जास्त असेल तर तो शेअर्स कशावरती आहे म्हणला जातो, आदिमूल्यावर आहे असं म्हणलं जातो. त्याचाच अर्थ लक्षात घेऊन म्हणजे या वरती संज्ञा लक्षात घेऊन मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव आणि दर्शनी किंमत जर समसमान असतील, बॅलन्स्ड असतील तर त्यावर तो शेअर्स सममूल्यावर आहे असं म्हणलं जातो. आणि जर अवमूल्य आपण पैशाला म्हणायचं असेल, लक्षात घ्यायचं असेल तर बाजारभाव आणि दर्शनी किंमत याच्यामध्ये बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा कमी असतो. आपण फक्त नमुना दाखवून या 3 शब्दांचा अर्थ लक्षात घ्या. पुस्तकामध्ये वर्णन केले तुम्ही ते लक्षात घेऊ शकता. समजा 100 रुपयाचं एक शेअर्स आहे आणि त्याची दर्शनी किंमत आपण 100 रुपये आहे. 100 रुपयाचे शेअर्स तर त्याची दर्शनी किंमत जी असते, दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू ती 100 रुपये आहे. समजा त्याची मार्केट व्हॅल्यू ही वाढली म्हणजे शेअरची मार्केट व्हॅल्यू वाढली म्हणजे ती किती झाली, 100 पेक्षा 4-2 रुपये काहीतरी जास्त आहे, त्यावेळेला ती मार्केट व्हॅल्यू जास्त असते तेव्हा तो शेअर्स आदिमूल्यावर आहे असं म्हणतात. म्हणजे 100 रुपयाचं शेअरची आधी दर्शनी किंमत आहे ती जर 110 झाली असेल तर 10 रुपये आदिमूल्याने ती शेअर्सची किंमत वाढलेली आहे. म्हणजे मार्केट व्हॅल्यू 110 आणि फेस व्हॅल्यू त्याची 100, त्यावेळेला तो शेअर्स दर्शनी किमतीवर 10 रुपयाने वाढणार म्हणून तो आदिमूल्यावर असं आहे. दोन्ही समसमान असतील 100 ते 100च राहिले तर त्याला आपण काय म्हणणार, सममूल्य असं म्हणणार. आणि काही वेळेला कंपनीच्या ध्येयधोरणामुळे असेल किंवा कंपनीच्या मागणीमध्ये तफावत आल्यामुळं काय करणार, शेअर्सची किंमत कमी होते. म्हणजे 100 रुपयाची किंमत कमी होऊन शेअर्सची 90 व्हायचे, 95 होईल किंवा 90, 100पेक्षा थोडी कमी होईल, काही 1 रुपया नसेल, पैशामध्ये असेल, ती जेव्हा कमी होते तेव्हा आपण त्याला अवमूल्य असं म्हणतो. म्हणजे दर्शनी किमतीपेक्षा शेअरची किंमत कमी किंवा जास्त होते त्यानुसार आदिमूल्य आणि अवमूल्य ठरतं. आणि जर दर्शनी किंमत आणि बाजारभाव दोन्ही समसमान असतील तर आपण त्याला तो शेअर्स सममूल्यावर आहे असं म्हणतो. आणि मग आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये याच्यावरची जी काही उदाहरणं आपल्याला दिली आहे ती उदाहरणं आपण लक्षात घ्या. पुढून दिलेली जी नमुना उदाहरणं आहेत ती आपल्या सर्वांच्या सहज लक्षात येण्याजोगी आहेत. आणि यानुसार आपण काही संकल्पना ज्या आदिमूल्य असतील, सममूल्य असतील, अवमूल्य असतील त्या लक्षात घेतले. याच्यानंतर आणखी एक पुढची मुख्य संकल्पना आहे ती कोणती तर एकूण गुंतवणूक आहे. एकूण गुंतवणूक कशी असते मी तुम्हाला मगाशी म्हटलं,
आपल्याकडे जी सहकारी संस्था आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, अशा सहकारी संस्थांचे आपण शेअर्स खरेदी करतो. उदाहरणार्थ आपल्याकडे जे काही साखर कारखाने आहेत त्याच्यामध्ये आपण सहकारी साखर कारखान्यांचे शेअर्स असतात, याच्यावरून आपल्याला साखर वगैरे मिळते, हे तुम्हाला माहिती आहे. आपल्या परिसराची उदाहरण मी देतो, याचा अर्थ तुम्हाला ते लक्षात का म्हणून. आणि मग त्या शेअर्स करता आपण जी काही रक्कम गुंतवली असते त्या रकमेला आपण शेअर म्हणजे गुंतवणूक म्हणतो. मग आता एखाद्या घरामध्ये समजा एखाद्या कुटुंबामध्ये एकच मेंबर आहे आणि त्यांनी एक शेअर्स घेतलेले आहे, पण एखाद्या घरामध्ये एखादा 2-3 भावंड आहेत आणि मग 2-3 भावंडांसाठी प्रत्येकाला एक उद्या भविष्यामध्ये मिळावा शेअर्स. म्हणून एखादा त्या घरातील पालक काय करतो, 2-3 मुलांच्यासाठी किंवा एखाद्या मुलांसाठी किंवा स्वतः समजा एखाद्या घरात एकच व्यक्ती आहे आणि त्याला मुलगा पण एकच आहे, अशा वेळेला मुलगा किंवा अपत्य जे आहे ते एकच आहे, पण त्याला वाटतं काही नाही आपल्याकडे 2 पैसे आहेत आणि आपण हे गुंतूया आणि एकापेक्षा अधिक शेअर्स खरेदी करूया. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं उदाहरणाचा अर्थ लक्षात घ्या. काही घरामध्ये शेअर्स साखर कारखान्यामध्ये एकच असतो, काही घरामध्ये एकापेक्षा जास्त असतं. आणि मग अशा प्रकारची जी गुंतवणूक होते त्या गुंतवणुकीला आपण एकूण गुंतवणूक म्हणतो. आणि एकूण गुंतवणूक कशावर अवलंबून राहते, जर एका शेअर्सची किंमत 100 रुपये असेल तर एखादी व्यक्ती एकच शेअर्स घेऊ शकते किंवा एखादी व्यक्ती एकापेक्षा अनेक शेअर्स घेऊ शकते. आणि मग अनेक शेअर्स जेव्हा घेतले जातात तेव्हा त्याला आपण एकूण गुंतवणूक असं म्हणतो. अर्थात एक जरी शेअर घेतला तर एकूण गुंतवणूक किती येणार आहे, 1 गुणिले शेअरची जी काय असेल ती किंमत दर्शवली, तर ती तिथं आपण कुठे बाजारात ती तिथं आपण लक्षात घेतले. एकूण गुंतवणूक म्हणजे काय, तर एकूण गुंतवणूक या शब्दाचा अर्थ लक्षात येईल, शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. शेअर्सची संख्या, जर शेअर्सची संख्या आपण 1 घेतली आणि बाजारभाव 100 असेल तर एकूण गुंतवणूक 100 असेल. पण बाजारभाव 100 आहे आणि शेअर्सची संख्या पण आपल्याकडे 10, तर आपल्याला 100ची 10 पट करायला लागेल आणि 100ची 10 पट म्हणजे 1000 होईल. अर्थात हे नमुना उदाहरण आपण लक्षात घेतलंय. म्हणजे एखाद्या व्यक्तीने 100 रुपयाचे 10 शेअर्स विकत घेतले तर त्याची एकूण गुंतवणूक किती होईल, तर ती 1000 रुपये. आणि एखाद्या व्यक्तीनं शेअर्स मधला म्हणजे 100 रुपयाचा फक्त एकच शेअर्स घेतला तर 1 गुणिले 100 म्हणजे 100 होईल, ही त्याची एकूण गुंतवणूक असेल. तर याला आपण एकूण गुंतवणूक असं म्हणतो. आणि मग याच्यानंतरचा पुढचा जो आपला कर मिळतो तो आहे शेअर्सवरील परताव्याचा दर. अर्थात आपण लक्षात घ्या, परतावा म्हणजे जो आपल्याला शेअर्सची रक्कम गुंतवल्यानंतर जी काही आपल्याला लाभांश स्वरूपातील जी रक्कम असेल त्याला आपण परतावा असं म्हणतो. परतावा म्हणजे परत मिळणारी रक्कम की जी शेअर्सची, आता आपण साखरेचं उदाहरण घेतलं, सहकारी साखर कारखान्याला परतावा देतात, थोडक्यात काय देतात, वस्तू स्वरूपात साखर देतात. काही संस्था ज्या पतसंस्था असतात त्यांचे जे काही शेअर होल्डर आहेत त्यांना ते भागभांडवलाच्या आधारित जो नफा मिळतो त्या नफ्यावर आधारित लाभांश ते वाटतात, तो पैशा स्वरूपात असतो. काही वेळेला अशा संस्था वगैरे आपल्याला काही वस्तू रूपातील म्हणजे वस्तू देत असतात, भांड्यातली वस्तू असतील किंवा काही जे काही आपले घरगुती इतर वस्तू आहेत अशा स्वरूपाची वस्तू असतील, बेडशीट, चादर्स किंवा सतरंजा, अनेक प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या आपल्या भौतिक सुविधा आहेत त्या भौतिक सुविधांच्या मध्ये सगळ्यांना वाटप होईल अशा पद्धतीच्या काही ज्या घटकांचा विचार केला जातो आणि त्या घटकांनुसार त्यांची खरेदी करून बल्कमध्ये खरेदी केल्यामुळे थोडंसं ते स्वस्तातही बसतं आणि ते त्याचं वाटप केलं जातं. थोडक्यात आपल्याला शेअर्सवरील परतावा आहे तो मिळत असतो आणि मग हा वेगळ्या स्वरूपात मिळत असतो. पण आपण इथं जो परतावा विचारात घेतो तो साधारणतः टक्केवारीमध्ये म्हणजे पैशाच्या स्वरूपात किती टक्क्याने आपल्याला भाग भांडवलावर रक्कम परत मिळणार आहे हे लक्षात घेतो. आणि म्हणून इथं मी इथं फोन केलं आहे, शेअर्सवर परताव्याचा दर हा पर्सेंटमध्ये असतो. त्याचं एक उदाहरण आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते उदाहरण आपल्या लक्षात येईल. पान नंबर 100वरती सुद्धा हे उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे आपण शेअर्समध्ये गुंतवलेली रक्कम कालांतराने किती परतावा देते हे आपल्याला या उदाहरणावरून लक्षात येतं. इथे एक उदाहरण दिले बघा, समजा श्रेयसने 100 रुपये दर्शनी किंमत असणारा एक शेअर बाजारभाव 120 रुपये होता तेव्हा विकत घेतला, तर त्याला कंपनीने 15% लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा म्हणलाय. गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर तिथे त्यांनी टाकून दाखवलं, ते उदाहरण लक्षात येईल. म्हणजे जर आपण 120 रुपये गुंतवलं 15 रुपये परत मिळत असेल तर 100 रुपयाला किती मिळतील असा त्याचा तो अर्थ आहे. आणि तिथं जे काही समीकरण मांडलं त्याची परताव्याची दराची जी रक्कम काढलेली आहे ती x बरोबर आपल्याला मिळालेली आहे. परताव्याचा दर आहे तो 12.5% मिळाला आहे. तर आपण एक नमुना उदाहरण पाठ्यपुस्तकातील लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण या पाहिलेल्या माहितीच्या आधारावर सराव संच 4.3 मधील काही उदाहरण लक्षात घेऊया. म्हणजे या सराव संच 4.3 मधील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की एखादा शेअर आता बाजारभाव काय असतो, त्याची दर्शनी किंमत काय असते, तर सममूल्यावर आहे का अधिमूल्यावर आहे वगैरे जी माहिती आहे ती आपल्याला या उदाहरणावरून लक्षात येईल. सराव संच 4.3 मधला जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपण विचारात घेऊया. प्रश्न क्रमांक 1,
बघा प्रश्न क्रमांक 1 मध्ये जो तक्ता दिलेला आहे तो तक्ता मी वाचून दाखवतोय. पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा असं म्हटलं आहे. त्याच्यामध्ये 1, 2, 3 असे उदाहरणांचे क्रमांक आहेत. 1, 2 आणि 3 असे उदाहरणांचे क्रमांक आहेत. आणि पुढे काय म्हणलं दर्शनी किंमत मूल्य प्रकार. दर्शनी किंमतला आपण फेस व्हॅल्यू असं आपण म्हणतो. इथं मूल्य प्रकार हा शब्द प्रयोग मी आहे तसाच घेतो मूल्य प्रकार. आणि तिसरा जो रकाना आहे त्याच्यामध्ये म्हणणे बाजार. आता हा जो बाजारभाव आहे त्याला आपण काय म्हणतो बाजारभावाला काय शब्द वापरलाय मार्केट व्हॅल्यू एमव्ही असा शब्द प्रयोग वापरलाय एमव्ही. आता बघा पहिल्या प्रकारामध्ये आपण दिलंय दर्शनी किंमत 100 रुपये दिली आहे. ही किंमत आहे ती दर्शनी किंमत आहे 100 रुपये. मूल्य प्रकार दिलाय सममूल्य. मूल्य प्रकार काय दिलाय सममूल्य दिले. आता आपण पाहिलं होतं सममूल्य ज्या वेळेला असेल त्यावेळेला बाजारभाव आणि दर्शनी किंमत ते समसमान असतात आणि त्यामुळं इथं आपल्याला बाजारभावाच्या ठिकाणी 100 रुपये असंच लक्षात येईल. म्हणजे इथं हा जो 100 रुपये हा जो घटक आपल्याला तिथं मांडायचा आहे तो अधोरेखित केलेला तो आहे 100 रुपये. त्याच्यानंतर दुसऱ्या रकानामध्ये आपल्याला काय म्हणतात दुसऱ्या उदाहरणामध्ये दर्शनी किंमत आपल्याला दिलेली नाही पण आधिमूल्य 500 असं म्हणतात. आधिमूल्य मूल्य प्रकारामध्ये आधिमूल्य जे दिलेलं आहे ते आपल्याला दिलेलं आहे 500 रुपये. हे आधिमूल्य आणि बाजारभाव त्याचा दिलेला आहे आपल्याला 575 रुपये. बघा बाजारभाव दिलेला आहे 575 रुपये. आपल्या लक्षात येईल याचं आधिमूल्य बाजारभाव आणि दर्शनी किंमत याचा विचार आपण केला तर इथं काय होईल हे आधिमूल्य 500 रुपये हे 575 यातल्या दोन्हीचा जर फरक घेतला तर जी किंमत आपल्याला येते ती किंमत आपल्याकडे येईल 75 रुपये. म्हणजे इथं जे 75 रुपये आहे हे त्याचं दर्शनी मूल्य आहे दर्शनी किंमत आहे. 75 अधिक 500 घेतलं तर आपल्याला हे 575 मिळतात. तर 100 अधिक सममूल्य प्रकार असल्यामुळे चढ पण नाही उतार पण नाही 100 अधिक 0 किंवा 100 काय येईल म्हणून 100 रुपये. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हणते बघा 10 रुपये ही त्याची दर्शनी किंमत दिलेली आहे आपल्याला. ही किंमत 10 रुपये ही दर्शनी किंमत आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं मूल्य नाही ते विचारलेलं म्हणजे मूल्य प्रकार विचारला आहे आणि इथं पुढे बाजारभाव आहे तो 5 रुपये दिलेला आहे. आपल्या लक्षात येईल इथं दर्शनी किंमत आणि बाजारभाव त्याच्यामध्ये दर्शनी किंमत जास्त आहे पण बाजारभाव कमी आहे. आणि मग आपण इथे या उदाहरणाचा अर्थ लक्षात घेऊ जर बाजारभाव कमी झाला असेल मार्केट व्हॅल्यू कमी असेल दर्शनी किमतीपेक्षा तर आपण काय म्हणतो अवमूल्य झालं आहे. त्यामुळे आपल्याला इथला जो काही प्रकार असेल मूल्य प्रकार तो आपल्या लक्षात येईल अवमूल्य. त्यामुळे हे उदाहरण आपल्या लक्षात येईल इथं अवमूल्य झालेलं आहे शेअर्सचं अवमूल्य झालेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला जे तक्त्यामध्ये ज्या बाजू भरायच्या आहेत टेबलमध्ये साडीमध्ये ज्या बाजू भरायच्या आहेत ती मी इथं वेगळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. आता जे मगाशी तुम्हाला तोंडी उदाहरण झालं होतं पुस्तकामध्ये सोडून दिलं त्याच उदाहरणाचा आपण इथं दुसऱ्या उदाहरणामध्ये लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणते बघा इथं बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. 50 शेअर्स विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा म्हणते. आपल्या त्या उदाहरणामध्ये थोडासा फरक घेतला 50 शेअर्स विकत घेतले. ह्या 50 या संख्येचा या उदाहरणाशी आपण फारसा संदर्भात न लक्षात घेता आपण हे उदाहरण सोडवायचं आहे. म्हणजे काय घेतलं बघा 80 रुपये बाजारभाव 80 रुपये असताना अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले आणि कंपनीने 20% लाभांश दिला. म्हणजे इथलं मगाच्या प्रकारे जे समीकरण होईल ते या पद्धतीने होईल 20/80 बरोबर x/100. याचा अर्थ आपण काय लक्षात घ्यायचा आहे बघा मगाशी जी उदाहरण तुम्हाला सोडवून पुस्तकामध्ये दिलं आहे त्याच्या अर्थामध्ये जेव्हा दर्शनी किंमत 100 रुपये त्याला बाजारभाव आपण काय घेतला 80 रुपये घेतलेला आहे. आणि मग इथला जो दर आहे तो आपण 100 रुपये असताना परतावा दर x म्हणला आणि इथं दिलेला आहे तो 20 दर आहे. मग आपल्याला याची किंमत तितकेच गुणाकाराने मिळवता येईल आणि तितकेच गुणाकार घेतला तर इथं मी हा पुढे सोडवतो बाजूला का x बरोबर थोडक्यात कमी कॅल्क्युलेशन करतोय मी 100 गुणिले 20 असं होईल म्हणजे 20 गुणिले 100 छेदामध्ये 80 येईल. आपल्या लक्षात येईल 20 चोक 80 आणि हे 4 100 ला भाग 25 येईल म्हणजे x बरोबर 25 येईल. आणि 25 याचा अर्थ आपल्या लक्षात येईल 25 हे टक्केमध्ये असणार आहे. म्हणजे आपल्याला इथं जो टक्केवारीचा भाग मिळेल ते म्हणजे काय मिळेल किंवा इथं जे उत्तर आपल्याला मिळेल ते काय मिळेल उत्तर काय असेल गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर जो आहे तो परताव्याचा दर बरोबर 25% असं आपण म्हणू शकतो किंवा म्हणता येईल. या कॅल्क्युलेशनच्या सहाय्याने आपल्याला ते उत्तर लक्षात येईल.
याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न आपण विचारत घेऊया आणि त्या प्रश्नाचं उत्तर कशा स्वरूपात आपल्याला मिळते ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला एका व्यक्तीनं वेगवेगळे शेअर्स गुंतवलेले आहेत, शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे आणि ती कशी आहे त्याच्यानंतर त्यांची एकूण गुंतवणूक किती आहे ते आपल्याला पाहायचं आहे. बघा प्रश्न 3 मध्ये जोसेफ ही व्यक्ती आहे. आपल्याला व्यक्तीचं नाव इथं दिलं आहे ते आपण लक्षात घेऊया, जोसेफ. पण आपल्याला एकूण गुंतवणूक किती होते त्याच्याशी इथं अर्थ लक्षात घ्यायचा आहे. बघा ए कंपनीचं आपल्याला कंपनी ए चा त्यांनी काय खरेदी केलं आहे ते बघूया. दर्शनी किंमत 2 आणि अधिमूल्य 18 असलेले 200 शेअर्स खरेदी केले आहे. आता आपल्याला माहिती आहे फेस व्हॅल्यू जी आहे ती आहे 2 रुपये आणि बाजार अधिमूल्य जे आहे ते आहे 18 रुपये. अधिमूल्य किती आहे 18 रुपये. तर हे अधिमूल्य जे आहे हे बाजारभावामध्ये बाजारभाव मिळण्याकरता म्हणजे शेअर्सचा बाजारभाव मिळण्याकरता अधिमूल्य आपल्याला दर्शनी किमतीमध्ये वाढवावं लागेल आणि मग आपल्याला इथं बाजारभाव जो आहे तो बाजारभाव किती मिळेल तर 2 अधिक 18 म्हणजे 20 मिळेल. आणि मग यातली ए मधली गुंतवणूक आहे ती किती मिळणार आहे गुंतवणूक तर ती बघा ए वरची गुंतवणूक जी आहे ती आपल्याला मिळेल ए या कंपनीतली गुंतवणूक म्हणजे तिथं ज्या दिलेल्या माहितीच्या आधाराने आपण काय म्हणू शकू तर कंपनी ए वरची जी गुंतवणूक आहे ती किती आहे ए गुंतवणूक तर हे झालं बाजारभाव म्हणजे फेस व्हॅल्यू नंतर मार्केट व्हॅल्यू मिळणार म्हणजे मार्केट व्हॅल्यू गुणिले आपण घेतलं होतं शेअर्सची संख्या गुणिले काय घेतो बाजारभाव. बाजारावरील शेअर्सची संख्या ज्यांनी किती शेअर्स घेतलेले आहेत 200 शेअर्स घेतले. त्यामुळे 200 गुणिले 20 आपल्या लक्षात येईल. आपण ह्या शून्यात 3 दिला या दोन्ही लिहिले आणि बे दोन्ही 4 हे 4 होते. अर्थात आता बी करता काय झालं बी करता काय झाले बाजारभाव 500 रुपये असलेले 45 शेअर्स घेतले. इथं आपल्याला डायरेक्ट बाजारभाव दिलेला आहे त्यामुळे मार्केट व्हॅल्यू इतकी जी आहे ती आपल्याला किती आहे 45 रुपये. 500 रुपये आणि शेअर्स 45 आहे. अर्थात लक्षात घ्या 500 रुपये बाजारभाव आहे आणि शेअर्सची संख्या जी आहे ती आहे 45. ही शेअर्सची संख्या आहे. मग या दोन्हीचा गुणाकार जर घेतला तर बी ची गुंतवणूक आपल्याला मिळेल. ती गुंतवणूक किती मिळणार आहे बी मधली गुंतवणूक तर 500 गुणिले 45 गुणाकार करून निपेक्ष असल्यामुळे आपण कमी जास्त मागे पुढे घेऊ शकतो. म्हणजे बाजारभाव गुणिले शेअर संख्या किंवा शेअर संख्या गुणिले बाजारभाव व्याख्या आपल्याला सूत्र या पद्धतीने आपण इथं 500 च्या 2 शून्य आहे असं ठेवलं तर हे 5 25 होते लक्षात ठेवून येते 5 + 20 आणि 2 22 होते 22,500 होईल. ही बी ची गुंतवणूक होईल. आणि तिसरी जी आहे कंपनी सी त्यातली गुंतवणूक किती आहे बघा त्यामध्ये ती सी बाजारभाव 10,540 असणारा एकच शेअर घेतलेला आहे. म्हणजे इथली जी मार्केट व्हॅल्यू आहे ती 10,540 आहे 10,540 आणि हा एकच शेअर असल्यामुळे याची किंमत आपल्याला मिळेल 10,540 आहे. ही सी ची गुंतवणूक आहे. ती गुंतवणूक कशाची आहे सी या कंपनीची गुंतवणूक आहे. आणि मग आपल्याला एकूण गुंतवणूक करायची लक्षात घ्यायची आहे. तर एकूण गुंतवणूक आपण लक्षात घेताना एकूण गुंतवणूक बरोबर या तिन्ही मधली ए मधली बी मधली अधिक सी मधली या तिन्हीतली गुंतवणूक आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि मग ही एकूण गुंतवणूक आपण तिन्हीची लक्षात घेत असताना आपल्याला या तिन्हीची बेरीज करायला लागेल. ती बेरीज आपण प्रथमतः उभ्या पद्धतीने घेऊया. पहिली 4,000 आहे दुसरी 22,500 आहे आणि तिसरी 10,540 आहे. या बेरजा आपल्याला लक्षात येईल शून्य आहे तसंच 4 नंतर 5 आणि 5 10 3 4 1 1 4 2 6 1 7 होईल 2 1 3 तर 37,040 अशी आपली एकूण जी गुंतवणूक आहे ती जोसेफ यांनी केलेली एकूण गुंतवणूक अशा आहे. आणि म्हणून आपण ही बेरीज व्याप किंवा आव्या पद्धतीने कशी करू शकता तर इथे जे आपलं उत्तर आहे 37,040 रुपये ही त्या जोसेफ यांची एकूण गुंतवणूक असेल. तर विद्यार्थी मित्र यातल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या लक्षात घेतलेल्या आहेत. तुम्हाला सांगितलं आहे पाठ्यपुस्तकाच्या सहाय्याने तुम्ही ह्याचा अधिकचा सराव करा. काही उदाहरण सोडून दिलं आहे ते लक्षात घ्या आणि जी काही उदाहरणं मला अजून पुढे सोडवायचं आहे ती आपण पुढच्या वेळेला लक्षात घेऊ. धन्यवाद.